लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता 1500 रुपये कधी जमा होणार आहे? कारण जून महिन्याचे 10 दिवस उलटूनही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले नाहीत. मे मध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मार्चचे 3000 रुपये जमा झालेले आहेत व आता हे 1500 रुपये आता मे महिन्याचे जून मध्ये जमा होणार आहे. मात्र 10 तारखेपर्यंत ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे अशी अपडेट येण्यात आली होती व GR मध्ये सुद्धा अशी माहिती देण्यात आली होती. मग अजूनही पैसे जमा झाले नाहीत. मग नेमके जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहे हे लगेच बघूया. पण त्याआधी तुम्ही जर योजना आता चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. सर्व सरकारी योजनेचे अपडेट असू द्या, लाडकी बहीण योजनेचे अपडेट असू द्या, 100% खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, मे महिन्याचे 1500 रुपये आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे व काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब पासून सुद्धा पैसे बंद झाले आहेत. त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 6000 रुपये जमा होणार अशी सुद्धा माहिती मिळत आहे व ज्यांची KYC प्रक्रियेच्या माध्यमातून ITR भरतात म्हणून किंवा इतर कारणामुळे अपात्र करण्यात आला आहे त्यांना देखील पुन्हा KYC करण्याची संधी मिळणार आहे अशी देखील माहिती मिळत आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला आतापर्यंत सर्व हप्ते जमा झाले का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, लाखो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अजून देखील पैसे जमा झालेले नाहीत. महिला व बाल विकास विभागाकडे पैशांचं वितरण केलं जातं. तर जी योजना आहे ती महिला व बाल विकास विभागाकडून चालवली जाते. आपल्याला माहिती आहे महिला व बाल विकास विभागाकडून ही जी आता साईट सुद्धा आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत चालवली जाते त्यावरती लवकरात लवकर KYCचं ऑप्शन सुद्धा सुरू व्हावे किंवा सुरू करण्यासाठी विनंती केली जात आहे. पण आता महिला व बाल विकास विभागाकडे पैशांचं वितरण पहिल्यांदा केलं जातं. म्हणजेच 10 तारखेपर्यंत जे विभाग आहे त्यांच्याकडे पैसे दिले जातात. 10 तारखेपर्यंत सर्व विभागाकडून पैसे येणे गरजेचं असणार आहे तरच हप्त्याचे वितरण आहे ते वेळेवर होते. आता 12 ते 15 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. मे महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहे का जून व मे महिन्याचे एकत्रित पैसे जमा होणार आहे ते सुद्धा लगेच बघूया. तर इथे 10 तारखेपर्यंत सर्व विभागाकडून पैसे जमा होणार अशी सुद्धा अपडेट मिळत आहे व अशी सुद्धा सांगण्यात आलेले आहे प्रत्येक GR मध्ये जे नवीन लेखाशीर्ष खाली लाडकी बहीण योजना आता चालवली जात आहे. तर नवीन लेखाशीर्ष खाली लाडकी बहीण योजना सुरू आहे. जेव्हा KYC करण्यात आली होती, तुम्ही सुद्धा KYC केली असेल तर तुम्हाला माहिती आहे तिथे जात प्रवर्ग तुम्हाला निवडायचा होता ज्यामध्ये तुम्ही ओपन आहे, सर्वसामान्य आहे किंवा SC आहे, ST आहे किंवा OBC आहे हे सर्व तुम्हाला इथे निवडायचं होतं व त्याप्रमाणे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे व त्याप्रमाणे विभागाकडे पैशांचे वितरण सुद्धा होत आहे. तर लाडक्या बहिणींना पैसे आलेच नाही. मागच्या वेळेस असं झालं की मार्च एप्रिलच्या हप्त्याचं वितरण 3000 रुपये सुरू झालं परंतु लाखो लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं. कारण समोर आलं आहे की KYC व ITR ज्यामध्ये लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे मात्र ITR भरतात म्हणून त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. तर आता महत्वाचं म्हणजे नवीन लेखाशीर्ष खाली लाडकी बहीण योजना सुरू आहे ज्यामध्ये KYC नंतर मोठे बदल झाले आहे. प्रवर्गानुसार निधी विभागाला जमा होते. आता जे काही प्रवर्ग आहेत SC आहे, ST आहे, ओपन आहे, OBC आहे, जे काही तुम्ही कास्ट आहे या KYC मध्ये तुम्हाला निवडायला सांगितली होती व त्या विभागाकडून काय केलं आहे प्रत्येक जी लिस्ट आहे ते तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये जे पात्र लाडक्या बहिणी आहेत तुमचं नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा KYC केली आहे व तुमचे सुद्धा प्रवर्ग कोणते आहे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण लाडक्या बहिणींनो आता मेचा हप्ता लवकरच वितरण होणार आहे. लक्षात घ्या 12 ते 15 तारखेपर्यंत हे महत्वाचे दिवस असणार आहे ज्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणे अपेक्षित असणार आहे. पण 3000 रुपये जमा होणार का? मे व जूनचे 3000 रुपये जमा होणार का? आणि GR आला नाही तर तुम्ही कशावरून म्हणताय? तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या मागच्या महिन्यात सुद्धा GR आला नव्हता. खटाखट पैसे जमा होण्यास अचानकपणे सुरू झाले. त्यानंतर आठवड्याभराच्या गॅप नंतर GR आला ज्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून GR आले जे महिला व बालविकास विभागाला निधी देण्यात आलं व प्रवर्गातून ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. पण आता सध्या तरी 1500 रुपये जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे म्हणजे मे महिन्याचे व हे उर्वरित जे 6000 रुपये आहे
ते ई केवायसी नंतर म्हणजे ई केवायसी सुरू होणार आहे अशी सुद्धा अपडेट येत आहे. ई केवायसी नंतर टप्प्याटप्प्याने पैसे जमा होईल अशी सुद्धा अपडेट येत आहे. तर तुमची ई केवायसी झाली आहे का नाही, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत सर्व हप्ते जमा झाले आहेत का नाही, नक्कीच कमेंट करून सांगा. महत्त्वपूर्ण आनंदाचे अपडेट आहेत, जास्तीत जास्त आपल्या बहिणींपर्यंत शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.